ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ भगवान दत्तात्रेयांचे सर्व पूर्णावतार माझे सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे आणि आपण सर्व श्रोतृवर्ग यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक। अशी एक गोष्ट झाली की एक साधक सद्गुरूंकडे आले। सद्गुरूंच्या नेहमीच्या शांत स्थिर आणि त्या चैतन्य अवस्थेत असणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या त्या औऱ्यामध्ये सगळेजण आले की नतमस्तक शरणागतच होत जायचं। माणूस आला की जणू काही त्याच्या अंगावर असणारी सगळीच कवचकुंडलं ही जणू काही त्या दाराच्या बाहेर जेव्हा चप्पल उतरवायचे तेव्हा त्याच्याबरोबरच सगळं तिथं उतरूनच जायचं आणि आत यायचं एक निखळ मन। खूपदा असं व्हायचं की कुठल्याही पदाचा, कुठल्याही आपल्या संपत्तीचा, कशाचाही अहंकार नसलेली अनेक माणसं पाहिली। सद्गुरूंच्या चरणाशी नतमस्तक होत आणि शांतपणे त्यांच्याकडून आपल्या समस्या, आपल्या शंका सोडवून घेत आणि परमात्म्याविषयी अनेक गोष्टी ऐकत शांत बसून राहणारे अनेक लोक होते। पण सगळेच सद्गुरूंच्या त्या दरबारामध्ये सगळेच येणार, हौसे नवसे गवसे सगळेच, आणि तिथं काही बंधन नव्हतं। मग असेच एक जण आले आणि थोडासा हे होता की मी एवढी उपासना करतो, आणि उपासनेचा तेज असण्यापेक्षा थोडासा गर्वच जास्त होता। बोलण्यातून लक्षात येत होता सद्गुरू काहीच म्हणले नाहीत, आलं की सुरू केलं। सरांचा नेहमीचा प्रश्न होता साधन काय म्हणताय, की मग सुरू झालं, मी सकाळी उठतो, मी असं करतो, मी तसं करतो, मी इतकं ध्यान करतो, मी इतका जप करतो, मी एवढी पोथी वाचतो। झालं, सद्गुरू ऐकत होते, वा 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 फार छान करता आपण। मग आणखी पुढे म्हणाले, मी आता इथं आलोय ते मी निघालो वाडीला। वाडी म्हटल्यावर सद्गुरूंनी हात जोडले, वा वा। पण सद्गुरू मी एक यावेळी ठरवलंय। असं काय ठरवलंय, तर सप्ताह करायचा। मग छान आहे म्हटले सर, अहो पण सप्ताह कसा करायचा, तर सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं एका दिवसात 3 म्हणजे 7 दिवसात 3 सप्ताह करायचे असं ठरवलेलं आहे। मग सद्गुरूंनी नेहमीसारखं विचारलं, तू ठरवलेस खरं आहे, पण तुला एक सांगतो की उपासनेच्या बाबतीत आणि तेही महाराजांच्या भूमीत पाय ठेवताना आपण अट्टहास करू नये। ते करून घेतील तेवढं कर, तू खूप अट्टहास नको करू। नाही 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 सर म्हणले, माझं ठरलेलं आहे आणि मी हे करू शकतो, म्हणजे मला काय प्रश्न येत नाही, बसायचा प्रश्न नाही, भूक नाही, तहान नाही, मला काही होत नाही, मी हे करू शकतो। ठीक आहे, मग आपल्या सरांचा प्रसाद घेतला, सरांकडनं पेढा हातावर घेऊन गृहस्थ निघाले। ते गेल्यावर सद्गुरू फक्त एकच म्हणत होते की हे बघा, महाराजांच्या राज्यात अहंकार नाही चालत, मी करतो, मी म्हणतो, माझ्या हातून होतं, हे जेव्हा येतं शब्द साधकाच्या ओठी, तेव्हा ती उपासना किंवा ते साधन याला हे कमी व्हायला लागतं आणि त्याला आपलीच दृष्ट लागते, नजर लागते आणि त्यातला भाव हा हळूहळू अभाव व्हायला लागतो। का, तर तिथं आपण तोंडाने म्हणतो की मी करतो, मी करतो, माझ्या हातून हे होतं। अरे नाही रे बाळा, तुझ्या हातून नाही होत, कारण करवून घेणारा तो परमात्मा असतो। आपण कितीही अट्टहास केला तरी ते होत नाही। आणि अशी अनेक उदाहरणं बघितली होती तिथं। एक जण असे चालले होते की काही करून मला ह्या अमुक ग्रंथाचं पारायण करायचंच आहे। सद्गुरू शांतपणे म्हणले, तुझ्या कुटुंबामध्ये तो ग्रंथ लाभत नाही, पूर्वीपासनं परंपरा आहे, मला माहिती आहे, तुझे वडील आजोबा
यांच्यापासून तो ग्रंथ तुमच्या घरात लाभत नाही. नाही नाही म्हटले, त्यांचं झालं सगळं. ते म्हणे आता माझं राज्य आहे, मी करणार आहे. एकदा करायला गेले, ताप आला, आजारी पडले. मग सद्गुरू म्हणले बघ, नाही नाही म्हणले, ते काय असं होतच की म्हणे, की ते काय नॉर्मल आहे म्हणे, नेहमीसारखं आपलं असं कधीही होऊ शकतं ना, आपल्याला कधी ताप येऊ शकतो, आजारी पडू शकतो, त्यात काय. पुन्हा दुसऱ्यांदा करायला गेले, पुन्हा दुसऱ्यांदा ताप आला, पुन्हा तिसऱ्यांदा गेले, पुन्हा तिसऱ्यांदा ताप आला. आणि मग मात्र सद्गुरूंपुढे येऊन त्यांनी हात जोडले, सर मी चुकलो, आपण म्हणत होता करू नका. सद्गुरू म्हणले, अरे असं असतं, ठरलेलं असतं वर्ण, की तुमच्या घरात कोणती उपासना व्हावी, आणि ही उपासना या ग्रंथाची तुमच्या घरात नाहीये. हे एक उदाहरण झालं. आता हे गृहस्थ गेले, अट्टाहास करायचा नाही उपासनेचा. सद्गुरूंनी स्वतःच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट केली, ती म्हणजे जे काही समोर येईल ते स्वीकारलं, आणि उपासनेत मात्र कणभरही खोट ठेवली नाही आणि कणभरही कमतरता केली नाही. सगळा देह कारणी लावला महाराजांच्या. आणि याच्या बदल्यात काय, तर तुम्ही कराल ते खरं, आणि त्याला ईश्वरेच्छा असं नाव दिलं. आयुष्य माझं माझं नाहीये, जे काही घडतं चांगलं वाईट ते सगळं ही ईश्वरेच्छा आहे, या धारणेने त्यांचं स्वतःचं आयुष्य त्यांनी स्वीकारलेलं आहे. तेव्हा इथं असं परत झालं की नको अट्टाहास करायला, पण ते गृहस्थ गेले वाडीला. आणि त्याच दुसऱ्या दिवशी दुपारीच त्यांचा फोन आला. काय झालं? सद्गुरू म्हणले, काय झालं रे, झालं ना, चालू आहे ना तुझं? आणि मग त्यांचा हे बांध फुटला. नाही सर, आज पहिला दिवस, मी अट्टाहास करायला गेलो, आपण सांगत होतात, पण मी चुकलो. मी पहिलं सुरुवात केलं वाचन आणि सकाळचं, आणि त्यातही मी पूर्ण नाही करू शकलो. मला त्रास सुरू झाला. पुन्हा दुपारी बसायचा प्रयत्न केला, तर त्यावेळी सुद्धा माझं पोट बिघडलं आणि मला इतका त्रास झाला की मी बसणंच शक्य नाही. 7 दिवसात 3 पारायणच काय सर, 7 दिवसात 1 पारायण सुद्धा मी करू शकत नाहीये. मी चुकलो, महाराजांची माफी मागितली, सगळं झालं. सर आपण सांगा की माझी चूक झाली, पण मला क्षमा करायला सांगा. सद्गुरूंनी सांगितलं, अरे तू याचना कर, मीही प्रार्थना करतो, पण क्षमा करायचा अधिकार आपल्या हातात नसतो. क्षमा करायचा अधिकार त्या परमात्म्याच्याच हातात आहे. तेव्हा अट्टाहास करून, कुठलीही गोष्ट करून असं होत नाही. कारण उपासना किंवा साधन याचा अर्थ असा नाही की आपण शांत बसून राहायचं आणि मग जसं होतंय ते बघायचं, आणि आज कंटाळाला, उद्याचा आळस झाला, करून घेतोय, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. नाही नाही, तसं नाही. कुठेतरी तारतम्य पाहिजे. अट्टाहास न करता आपलं नित्य नैमित्तिक कर्म जे आपण ठरवलंय ते करत राहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप फायदा होतो. इथं कुठलाही मीपणा, अट्टाहास चालत नाही. दत्त महात्म्यात एक फार सुंदर ओवी आहे, मोक्ष नाही स्वर्गावरी, खाली किंवा पृथ्वीवरी, जो अहंकारा मारी, त्याच्या हृदयी मोक्ष वसे. अरे मोक्ष पाहिजे म्हणे तुला उपासना करायची, साधन करायचंय, मोक्ष मिळवायचा आहे, पण तो दुसरीकडे कुठं नाहीये, आपल्याच आत. जो मीपणा आहे, जो अहंकार आहे, तो गेला की मग सहज मोक्ष मिळून जातो. त्याच्यामध्ये काही नाही, कारण तो जे करतो ते माझ्या हिताचं करतो, आणि तो माझ्यासाठी हे करतो, आणि त्याची इच्छा हीच माझी इच्छा. असं करत आपण डोकं टेकलं तर सगळं काम होऊन जातं. मग एकाने प्रश्न विचारला, आम्ही काय मागायचंच नाही की काय देवाला, काय करेल ते बघत बसायचं का? नाही रे बाळा, म्हणले सर, तसं नाही करायचं. तुझी इच्छा तू त्यांच्या चरणापाशी ठेव. शेवटी आपण मागायचं कुणाला? कारण आपल्याला मागायला एकच ठिकाण आहे आणि तिथेच आपण मागणार आहे. मागायचं त्यांना, पण शेवटी प्रार्थनेमध्ये असं असावं की जे तुम्ही कराल ते माझ्या हिताचंच कराल, आणि तुमची इच्छा असेल तसं घडू दे. खरा साधक असतो तो त्याची इच्छा परमात्म्याच्या इच्छेत विलीन करून टाकतो, आणि मग असं जेव्हा होत राहतं तेव्हा साधकाच्या स्वतःच्याच इच्छा फलद्रूप व्हायला लागतात. किती मोठी गोष्ट सांगितली की आधी म्हणायचं की तुम्ही करा, तुमच्या इच्छेनुसार होऊ दे, आणि मग त्यांच्या इच्छेमध्ये हळूच आपली इच्छा मिसळून गेली की आपलं काम होतं. किती छान युक्ती आहे. असं सांगता सांगता सहजच असा विषय निघाला, आणि मग त्यांनी एक गोष्ट सांगितली की प्रत्येक वेळेला आपण अशा साधकांनी असं मन तोंड पाडून, मन मारून असं नाही बसायचं. मागा तुम्ही त्याला, बिनधास्त मागा,
कारण आपल्याला एकच तो आहे, त्याच्याच चरणापाशी मागायचं. बाकी जगात देण्याचं सामर्थ्य दुसऱ्या कुणातच नसतं. पण हे मागत असताना अशी युक्ती करायची की त्याच्या इच्छेत आपली इच्छा मिसळून गेली की मग आपण आणि तो जेव्हा एक होतो, तुम्ही जितकं बाळ होऊन राहाल तितकं बाळाचा हट्ट पुरवणारी माऊली असते आणि ती माऊली तुमचा हट्ट नक्की पुरवते. या धारणेने राहा. आत मी करतो हे जेव्हा शब्द येतात तेव्हा तू करणारा कोण अशी बरोबर काठी उगारली जाते तिथून. आणि म्हणून मी नाही करत, त्याच्या इच्छेने सगळं घडतं. करता करविता सगळं तोच आहे. या धारणेने राहा. मग ते गृहस्थ वाडीहून तिथनं परत आले आणि पुढच्या वेळी जाऊन मात्र शांतपणे त्यांचा सप्ताह एका वेळी एकच असा सुखात आनंदात झाला. आणि ही सगळी उदाहरणं घेऊन आपण काय शिकायचं तर अट्टाहास नको, उपासना करून घ्या हे मागणं त्यांच्या चरणाशी ठेवायचं. मी करेन म्हटलं तर होणार नाही, पण तुम्ही करून घ्या म्हटलं तर हा बालहट्ट नक्कीच पुरवला जातो. सद्गुरूंची ही शिकवण ही खूप मोठं आयुष्यात घेऊन